आणि राज्याला हादरवणारी दुसरी एक्सक्लुझिव्ह बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणातली। पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता असं म्हणायचं कारण म्हणजे देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्याचा जबाब। एबीपी माझाच्या हाती हा जबाब एक्सक्लुझिव्ह आहे। सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण झालं तेव्हा गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला। त्यानंतर त्या व्यक्तीने धनंजय देशमुखांना तातडीने घटनाक्रम सांगितला। धनंजय देशमुखांनी त्यांच्यासह लगेच केज पोलिसात धावही घेतली। मात्र पोलिसांनी या दोघांना तब्बल 3.5 तास बाहेर बसवून ठेवलं असं त्यांनी जबाबात म्हटलंय। नवा कायदा पुस्तकात पाहून लिहावा लागतो त्यामुळे वेळ लागतोय असली कारण पोलीस देत राहिले। त्याचवेळी पोलीस स्टेशनला पीआय महाजन आणि बनसोडे नावाचे अधिकारी होते। त्यांना सर्व हकीकत सांगितली। मात्र घटनेचं गांभीर्य महाजन यांना माहीत असूनही त्यांनीही काहीही कारवाई केली नाही। आरोपींचं मोबाईल लोकेशन शोधलं नाही। अपहरण करणारी स्कॉर्पिओ ज्या बाजूने गेली तिथे शोध घेतला नाही। देशमुख गंभीर अवस्थेत सापडल्यावर याच प्रत्यक्षदर्शीची सही मात्र पोलिसांनी घेतली। संतोष देशमुखांचं अपहरण झालं तेव्हा प्रत्यक्षदर्शीच्या गळ्याला कोयता लावण्यात आला होता। प्रत्यक्षदर्शीने धनंजय देशमुखांना सर्व माहिती दिली। दोघांची तातडीने केज पोलिसात धाव। केज पोलिसांनी धनंजय देशमुख आणि प्रत्यक्षदर्शीला 3.5 तास बसवून ठेवलं। नवा कायदा असल्याने पुस्तक पाहून लिहावं लागत असल्याचं पोलिसांनी उत्तर दिलं। पीआय महाजन बनसोडे नावाचे अधिकारी यावेळी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते। आवादा कंपनीतील धमकी प्रकरण माहिती असूनही महाजन यांनी हालचाल केली नाही। प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीवर कोणतीही कारवाई केली नाही। आरोपीचं मोबाईल लोकेशन शोधलं नाही। स्कॉर्पिओ कोणत्या दिशेला गेली तेही शोधलं नाही। देशमुख गंभीर अवस्थेत सापडल्यावर केवळ प्रत्यक्षदर्शीची पोलिसांनी सही घेतली। दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटात पोलीसही सहभागी होते का असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। आय विटनेसची सगळ्यात इम्पॉर्टंट अशी जो जबाब असतो तो त्याचा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि हा तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा 3.5 तास त्याला बसवून ठेवण्यात आलं होतं। अतिशय धक्कादायक आहे। आणि पुन्हा तेच पोलीस इन्स्पेक्टर्स होते तिथे। पीआय महाजन म्हणून होते, पीआय बनसोडे होते। हेच पीआय महाजन तिरंगा हॉटेलमध्ये सुदर्शन घुळेबरोबर देखील होते। म्हणजे यांचं कसं संगनमत होतं, कसे ते एकत्रपणे काम करायचे, कसं म्हणजे त्यांच्या कटात हे देखील शामिल होते का असा प्रश्न पडतो। म्हणजे पीआय महाजननी आणि बनसोडेंनी तात्काळ कारवाई केली असती तर संतोष देशमुख हे आज जिवंत असते। पण मुद्दाम 3.5 तास त्यांना बसवून ठेवण्यात आलं। म्हणजे जेवढे तास ते मारत होते तितके तास यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं। याच्यापेक्षा जास्त निर्दयी कोणी कसं असू शकेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।